जिथे राजा आणि त्यांच्या साथीला अमोल. समोर जर पाहायला गेलं तितकंच तगडं आव्हान आता इथून असेल. शेलू संघाचं देखील 4 षटकांची मॅच आहे. चला ऑफिशियल दोन्ही संघांना दाद द्या. इथून लगेचच आपल्याला सामन्याला सुरुवात करायची. एक्स्ट्राचे 3 सामना आपल्याला इथून खेळवायचे. चला ऑफिशियल आपण टाइमर देखील सेट करायचे. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा टाइमर द्या आणि त्या 15 मिनिटांनंतर आणखी 1 मिनिट घेतला तर लगेच चौथ्या षटकामध्ये तुम्ही पॅनलाइज करा टीमला, जिथे एक क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कल मध्ये घ्या. जाऊयात मॅच कडे, जिथे सामन्याला होतीये सुरुवात. शेलू संघाकडून गोलंदाज पाहायला मिळतात. प्रेम समोर राजा. खोलात टाकले या बॉलला, ऑन साइडला अगदी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जाते. श्री गणेशा झालाय खऱ्या अर्थाने मालेगाव संघाचा. एक धाव फलकावरती. प्रेम गोलंदाजी करतात. अमोल आता स्ट्रायकिंग एंड वरती असतील. कर्जत मधील आणखी एक नामवंत खेळाडू. 4 षटकांची मॅच आहे. आधीच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं जिथे 43 धावा बनवल्या होत्या वरई संघाने, आणि त्यानंतर आगरी सेना भडबल संघाने अगदी एक चेंडू राखत तो सामना तिथे विजय संपादन केला. म्हणजे या मैदानावरती धावा देखील चेस होत आहेत. दोन्ही टीमने इथून हे सामने पाहिले असतील. समोरच्या क्षेत्रामध्ये अगदी समोर टाकलं होतं, बॉलला ड्राईव्ह केलंय. नॉनस्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जाते. तत्पूर्वी अगदी जर पाहायला गेलं 2 धावा तिथे सहज कंप्लीट केल्या जातात. 2च्या साह्याने आता एकूणच धाव फलक जाऊन पोहोचले 3 या अंकांवरती. अगदी फ्लाय स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे फंबल देखील पाहायला मिळालेलं. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना मालेगाव संघाच्या. अगदी दोन्ही संघ कर्जत मधील ताकदीचे संघ. समोर टाकलं या बॉलला आणि त्याच्यावरती लाजवाब कव्हर ड्राईव्हचा फटका गेलाय. सीमारेषा पार धाडलाय. आलाय 6 धावसंख्येसाठी हा दर्जेदार षटकार. धन्यवाद. नवीन पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये एकूणच धावा बनवल्यात त्या बिनबाद 12. शेवटचे आता या इनिंग्स मधील 18 बॉलचा खेळ इथून आता पाहायला मिळेल.
यश आणखी एक यंगस्टर खेळाडू जे के शेलू संघाकडून समोर अमोल असतील. रिव्हर्सचा फटका त्याच्यावरती एक सिंगल मिळणार होती का, क्वेश्चन विचारले जातील दोन्ही फलंदाजांसाठी. फटका अगदी रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. अगदी फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून ट्रॅव्हल करण्याचा मानस ठेवला होता अमोल यानं. त्याच्यावरती आलाय हा निर्धाव बॉल. पहिल्याच बॉल वरती निर्धाव आलाय. यश आता इथून कमबॅक करताना पाहायला मिळतंय जे की शेलू संघासाठी. खोलात टाकायचं होतं या बॉलला, त्याच्यावरती घुटना टेक तमाशा देख चेंडूला धाडलंय सीमा रेषा पार. आणखी एक षटकार. चेंडूंचा जर विचार करायला गेलो, पहिल्या षटका अखेरीस 12 धावा होत्या. त्यानंतर आला निर्धाव, त्यानंतर एक षटकार पाहायला मिड विकेट मध्ये, त्यानंतर एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून आला चौकार. एकूणच धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात बिनबाद 22. आता यश वरती आक्रमण चढवलं जातील. मागील 3 चेंडूंवरती एकूण मधून आलाय आणखी एक दर्जेदार षटकार.
बॅट मधून हा षटकार आला. आयांचा हा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल देखील केला जातोय आणि सीमारेषा पार देखील धाडलाय. आलाय 4 धावसंख्येसाठी हा चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. लगेचच अगदी मागील 2 बॉल वरती आलेल्या 10 धावा 43 आणि या 10 एकूण धावा झाल्या 53. लगेचच क्षेत्ररक्षण चेंज करण्यात आलं, जिथे एक्स्ट्रा कव्हर मधून अगदी क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये तैनात करण्यात आलाय. आयन यांचा हा बॉल अगदी खोलात टाकला. अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. या आधीच्या 2 बॉल वरती याच चेंडूंची अपेक्षा होती शेलू संघाला. आला इथून डॉट. एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 53. शेवटचे आता इथून 3 बॉलचा खेळ इथून आता मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 53 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात मालेगाव संघाच्या. हा आता समोर अगदी फ्लिकचा फटका खेचायचा होता. अगदी फलंदाज तिथून बाद झालेत का? पंच स्तब्ध आणि फलंदाज आता इथून राजा बाद होताना पाहायला मिळतील. पंचांनी डिसिजन अगदी पेंडिंग ठेवलंय. रिव्ह्यू घेण्यात आलाय तिथे स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज इतका पाहण्यासाठी. डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती राजा बाद आहेत का यासाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. जर अगदी इथे स्ट्रायकिंग एंड वरती जर फलंदाज बाद झाले तर नवीन येणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. शेलू संघ देखील त्यासाठीच अगदी झगडताना दिसतोय. डिसिजन पेंडिंग आहे, अजूनही डिसिजन देण्यात आलं नाहीये. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाचा डिसिजन असेल या मॅच मधील हा. जर इथे फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती जर बाद झाले तर निश्चितच अमोल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहतील आणि नवीन येणारा बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती राहील शेवटच्या 2 बॉल मध्ये. चेक केलं जाते. क्रुशियल डिसिजन आहे. अगदी एकच एंड पाहायला मिळतोय कॅमेऱ्याचा आणि पंचांचं बोट अगदी कोणत्या स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद झालेत? जाईल तो बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, म्हणजे राजा तिथे सेफ असतील. अगदी सॉफ्ट सिग्नल तिथे देण्यात आलाय. 53 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जाऊयात मॅच कडे, जिथे आता अमोल स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते. आकाश नवीन बॅटर पाहायला मिळतात, परंतु अमोल यांच्या बॅट मधून आता इथे अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ मध्ये फलंदाज अमोल स्वतः बाद झालेत. आता धाव संख्या स्थिरावताना पाहायला मिळते. आणखी एक आता नवीन बॅटर इथून पाहायला मिळतील. शेवटचा बॉलचा खेळ आता इथून बाकी असेल.
पर्यंत खर्च केली नाहीये. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता नवीन बॅटर किशोर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील आयान यांच्या विरोधामध्ये, जिथे 53 झाल्या. शेवटचा बॉल ऑन साइडला फटका खेचला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुकी झाली आहे, झेल ड्रॉप झाले, एक सिंगलच कंप्लीट झाली आहे. किशोर अगदी पोहोचले नव्हते तिथे, कलेक्शन चुकीचं झालं. तत्पूर्वी कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा आणि षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूणच धावा बनवल्या गेल्यात त्या मालेगाव संघाकडून. 2 बाद 55 आणि येणाऱ्या 24 मध्ये 56 धावांची गरज असेल ती JK शेलू संघाला. तत्पूर्वी या इनिंग ब्रेक मध्ये देऊयात संधी डीजेला. आपल्याला असेल 4थ्या षटकामध्ये एकही मिनिट जर आपण एक्स्ट्रा घेतला 3ऱ्या षटकामध्ये, तर आपल्याला लगेचच पॅनलाइज केलं जाईल. आपला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्रा आत घेण्यात येईल. आता इथून गरज असेल 24 मध्ये 56 धावा बनवायचे त्या मात्र JK शेलू संघाला. चला लगेचच आपण आपली सलामीची जोड साखळी देखील रवाना करा आणि विनंती करतोय मालेगाव संघाला देखील की लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून देखील घ्यायचे. या आधीच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं ना, एकूण 43 धावा बनवण्यात आल्या होत्या आणि त्या 24 बॉल मध्ये 23 बॉल मध्येच अगदी चेस देखील करण्यात आल्या होत्या. त्या अर्थी जर पाहायला गेलं या सामन्यामध्ये धावा चेस देखील होऊ शकतात. 24 मध्ये 56 धावा बनवायचे JK शेलू संघाला. समोर अगदी तितकंच तगडं आव्हान आहे मालेगाव संघाचं, परंतु इथून धावा चेस केल्या जाणार का या दुपारच्या सत्रामध्ये जिथे धावा फटके येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या P1च्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. चला शेलू संघ बराचसा उशीर होतोय, आता इथून आपली सलामीची जोड साखळी रवाना करा. चला शेलू टीम, आपण आपली सलामीची जोड साखळी रवाना करा. आता 24 मध्ये 56 धावा इथून बनवायचे JK शेलू संघाला. समोर मालेगाव संघ आहे. दुपारच्या सत्रामध्ये वाटचाल झाली आहे. चला आता उशीर करू नका, इथून शेलू संघ साई मसने आता रवाना होताना पाहायला मिळतील या मॅच मध्ये, जिथे 24 मध्ये 56 बनवायचे. सलामीची जोडी देखील रवाना झाली आहे. साई आणि त्याच्या साथीला गणेश पाहायला मिळतात. 24 मध्ये एकूण धावा आता इथून डिफेंड करायचे त्या 56. क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाते. राजा स्वतः तिथे क्षेत्ररक्षण सजवतात. अमोल याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. ते अगदी कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले. 30 यार्ड सर्कल बाहेर जर पाहायला गेले, एक डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय आणि एक क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेट मध्ये, असे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर. 30 यार्ड सर्कल मध्ये जर पाहायला गेले, एक क्षेत्ररक्षक मिड ऑनला, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी पॉइंट मध्ये, एक क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप, एक क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट थर्ड आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन आणि त्याचबरोबर एक अगदी स्क्वेअर लेग मध्ये
असे 7 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर असे 9, एक क्षेत्ररक्षक अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये 10 आणि त्यानंतर 11 गोलंदाज. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतील स्वप्नील आणि समोर गणेश यांचं आव्हान असेल. 24ला 56. पहिलाच बॉल ऑन साइडला. एक तेरी एक मेरे. आम्ही देखील या मॅच मध्ये या धावा चेस करू शकतोय असा हा संघर्षाचा आलाय दर्जेदार षटकार. मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल वरती एकूण धावा आल्या त्या 10. अजूनही 40 धावा इथून बनवायचे. पहिल्या 2 बॉल वरती 10 आल्यात. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज झालेत. आता लोअर फुलटॉस बॉल त्याला मिड विकेट मध्ये आणि चेंडूला पुन्हा एकदा सीमा रेषा पार धाडलाय. लगातारच्या 3ऱ्या बॉल वरती आलाय दुसरा चौकार. देऊया संधी डीजेला. इथे 3ही वेगवेगळ्या झोन मध्ये देखील ठोकले आणि एकूण धावा आतापर्यंत खर्च केल्या स्वप्नीलने 14 या षटकामध्ये. 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज झालेत. गणेश यांच्यासाठी अगदी खोलात टाकलं. अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका तिथून अमोल येतील. त्यापूर्वी एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या साह्याने 15 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जे के शेलू संघाच्या आता साई म्हसने स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. वेगवान बॉल. चेंडू बॅटला ब्रश झालाय मागच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट फाईनला चेंडू ट्रॅव्हल केला जाते. तत्पूर्वी एक सिंगल देखील कंप्लीट केली जाते. चेंडू बॅटला ब्रश झाला होता तिथे आली एक सिंगल. एकूणच धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्या त्या बिनबाद 16. जिथे 56चं पाठलागे जिथे आल्यात एकूण आतापर्यंत 16. चांगली फटकेबाजी P1च्या षटकामध्ये हाताळली जाते जे के शेलू संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला अगदी आपण पाहताय आता पॉइंट क्षेत्रामध्ये अगदी दोनही फलंदाजांना टिपवत असताना आलाय दर्जेदार चौकार. जाणारा हा चौकार. आता एकूणच धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्यात त्या 20. अजूनही येणाऱ्या 18 मध्ये 36 धाव संख्येची गरज आहे आणि आता ज्या फलंदाजाने पहिल्या सत्रामध्ये फटकेबाजी केली आता तोच अमोल आता गोलंदाजीसाठी देखील दाखल झालाय. समोर तगडं आव्हान आहे साई म्हसने आणि त्याच्या साथीला अगदी बॅटिंग करताना पाहायला मिळतात गणेश. आता 30 यार्ड सर्कलचे रेस्ट्रिक्शन नसतील गोलंदाजाला जिथे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर तैनात पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक अगदी बॅकवर्ड पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये, एक क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला जाताना पाहायला मिळते.
असे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये जर पाहायला गेलं शॉर्ट थर्ड असेल, शॉर्ट फाईन असेल, फ्लाय स्लिप असेल आणि एक एक्स्ट्रा कव्हरला असे 4 क्षेत्ररक्षक गोलंदाज तयार झालेत 18 ला 36 डिफेंड करत असताना. साई यांच्यासाठीचा हा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला आणि फेकून देखील दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये आलाय दर्जेदार षटकार. की एक बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय ठोक डीजे. जिथे माहिती आता सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. आता 15 मध्ये 23 बनवायचे. मागील जर पाहायला गेले एकूण 9 बॉल वरती आतापर्यंत 27 धावा खर्च. ऑन साइडला फटका मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक देखील नाहीये परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर देखील गेला असता. आला आणखी एक दर्जेदार षटकार. बनवल्या होत्या मालेगाव टीमने अगदी त्याच्याच विरोधामध्ये दुपटीच्या स्पीडने जे के शेलू संघ देखील आता धावा बनवतोय. 23 ची गरज असतानाचा आलेला हा षटकार. ऑन साइडला आणखी एक अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक राजा येतील तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहज कंप्लीट केली जाते. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड झाली आहे. जिथे 17 ची गरज होती तिथे आलेली ही दुहेरी. एकूण आता इथून 15 धावसंख्येची गरज आहे जे के शेलू संघाला. आता पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. आता शॉर्ट थर्डला देखील बीट करत चाललाय सीमा रेषा पार. आलाय आणखी एक दर्जेदार चौकार. पंचांकडे अपील केली जाते लेग बिफोर साठी. पंच सांगतात चेंडू बॅटला ब्रश झाला. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते बॅटच्या साह्याने. एक धाव. आता येणाऱ्या 11 बॉल्स मध्ये 10 धाव संख्येची गरज आहे. निर्धाव बॉल इथून फेकावे लागतील. 11 मध्ये 10 ची गरज.
गणेश ज्याच्या बॅट मधून धावा येतात तोच आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल राज यांच्या विरोधामध्ये. ऑन साइडला फटका समोरच्या क्षेत्रामध्ये झेल कॅरी केलं जाणार का? क्षेत्ररक्षकाचे लाजवाब एफर्ट आणि फलंदाज इथे पहिला बाद होतोय जिथे आता 10 मध्ये 10 ची गरज. इथून अगदी जर आता इथून पाहायला गेलं गणेश बाद झाले ज्यांच्या बॅट मधून कमालीची फटकेबाजी या मॅच मध्ये पाहिली जिथे पहिल्या 3 षटकांमध्ये संपवण्याचं मानस या दोन्ही बॅटर्सने ठेवलं होतं या धावसंख्येसाठी. तिथे पहिला झटका बसलाय राज यांनी कमबॅक करून दिले मालेगाव टीमला. आता रनर नवीन बॅटर अक्षय पाहायला मिळतात. 10 मध्ये 10 ची गरज. हा बॉल फुल टॉस. पंचांचं डिसिजन येणं बाकी आहे आणि फलंदाज तिथून बाद देखील झालेत आणि वेस्ट साइड साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय. नऊ मध्ये 8 ची गरज. राज तिथे गोलंदाजी करतात. अक्षय तिथे बॉल फेस करत होते. आता स्ट्रायकिंग एंड वरती साही पाहायला मिळतील. नऊ मध्ये 8 ची गरज असताना हा फटका अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे होते त्यांच्याकडून चुकी झाली आणि आणखी एक सीमारेषा पार धाडले या बॉलला आलाय चौकार. ऑन साइडला फटका खेचलाय परंतु तिथे प्रोटेक्शनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू उचलून फेकेपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. अजूनही इथून 3 धावसंख्येची गरज. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक असेल या षटकातील. अजूनही 7 मध्ये 3 बनवायचे. फुल टॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल आणि सीमारेषा पार आलाय षटकार आणि सामना इथे विजय संपादन करताना पाहायला मिळते जे के शेलू टीम. विनंती करतोय यापुढील होणारा सामना विनर विनर असेल.